राम राम शेतकरी मित्र. मायच्या भोसड्यात माय धंदा झाला का हे? माय जसा बनला तर राग येते. पहिलेच 8च घंटे लाईन, ही आता लाईन आली ना आली ते वरचा ड्यू उडला. आता तेवढं टाकणं कठीण आहे. टाकाय गेलं बंद केल्याशिवाय पर्याय नाही. आता आजचा दिवस फुकट जाणार की नाही? पहिले शेतकऱ्याला 8 घंटे, त्यातनी 50 वेळा लाईट जाते 8 घंट्यामध्ये. कुठं 5-6 घंटे लाईट मिळते ना. आता हे ड्यू गेला, फ्यूज गेला तर माणूस काहीतरी करल टाकल, पण वरचा ड्यू गेला. ते टाकाय गेलं तर असे गोळे पडते. धड उभंही नाही, आडवा आहे. तुम्ही पाहू शकता ते उभंही नाही, आडवा आहे. हे मायच्या टाकता बी येत नाही अशी परिस्थिती ह्या झाली. एवढी परेशानी होती. टाकताळे असे गोळेच्या गोळे पडते, कुठं माणसाच्या अंगावर पडते काय की वाटते. हां, आणि सर 8 घंट्याच्या लाईनमध्ये आधी भिजवून होईना, वरून आपल्याला परमिट देत नाहीत, बंद करत नाही. आपण जर सांगलं तर बंद नाही करत, त्याला लाईनमॅनच बंद करा. हे लाईनमॅन कडूचे फोन उचलत नाहीत. एवढी परेशानी करते शेतकऱ्याची. आता काय मायला नव्हतं, आजच्या दिवस बंद ठेवा लागते. आता लाईन गेली की ड्यू टाका लागते वरी जाऊन. डोक्याला ताप झाला, भाल्यानं तर टाकता सुद्धा येत नाही. एवढी परिस्थिती बेकार आहे. आणि लाईनमॅन कोणता येऊन टोकून फात नाही. काय करावं शेतकऱ्यानं? माझ्या शेतकऱ्याच्या सगळे मुळावर जोडले. हे MECB बी तशी द्या कंपन्याला, नाही शेतकऱ्याला एकदा देऊच नका, नाही तर शेतकऱ्याला कायमचंच मारून टाका. म्हणजे तुमच्या मनातली शांतता होऊन जाते. कंपन्याला लई परफेक्ट लाईन देणं 24 घंटे ना आम्हाला शेतकऱ्याला. माझ्या निदान 10 घंटे तरी लाईन, त्यात हे ड्यू जाणं लपडे. आज अख्खा दिवस बनवा केसा एवढा रे पहिले ड्यू. हेट मायला किटकिटी डोक्याला. है आता तुम्ही ऑफिसला एकदा फोन करा, कॉल करून बंद करून घ्या. मला तेव्हाच नाही बंद करून द्यायला. आम्ही ऑफिसला बंद करून तेव्हा एक टाइम मला बंद करून सिग्नलवर आहे. आता तुम्ही का सुट्टीवर गेले का? हा, सुट्टीवर आलो ते. काय राजो, माझ्या आज फुकटच दिवस जाते आमचा. लाईन आली तर आली, बातच ड्यू गेला. लावायची फोन लावायची ऑफिसला, कोण्या ऑफिसला फोन लावू? सबस्टेशनला. सबस्टेशनला का? हा, सबस्टेशनला फोन लावा. बर, ठीक आहे. मी पांढररावून बोलायलो. आमच्या डीपीचा ड्यू गेला, लाईन बंद करायची होती. लाईनमॅनला घ्यायला लागतं. आम्हाला बंद करायचं. लाईनमॅन तर सुट्टीवर आहो म्हणते. मग आता मला पर्याय नाही ना, आम्हाला नाही बंद करायचं. मग आम्ही कसं करायचं आता? लाईनमॅनला फोन लावला तर आम्ही, लाईनमॅन काय म्हणे सबस्टेशनला फोन लावा. अहो साहेब, लाईनमॅन म्हणे मी सुट्टीवर आहो म्हणे, सबस्टेशनला फोन लावा म्हणे, थोडा वेळ परमिट घ्या म्हणे बंद करून, ड्यू टाका म्हणे. घ्यावं लागतं ना, कोणाला नॉन परमिट आहे. तुम्हाला कसं काही बाहेरच्या लोकांना. असं का? हा, तुम्हाला दुसरं रस्ता नाही देईल मला. बरं बरं, ठीक. परमिट घेऊन नाही. बरं बरं, परमिट देत नाही का तुम्ही? म्हणजे बंद करत नाही का? मग आज तसेच दिवस जाणार का आमचा? तुम्हाला बंद करून देता येत नाही. इंजिनियर साहेबाला बोला तुम्ही डायरेक्ट. इंजिनियर साहेबाला बोलायचं का? हा, बोला डायरेक्ट बोला. इंजिनियर साहेबाला म्हणा, साहेब लाईनमॅन सुट्टीवर आहे म्हणा, आम्हाला बंद करून लाईन पाहिजे म्हणा. असं का? हो, लाईनमॅन इंजिनियर साहेबाला बोला. इंजिनियर साहेब दुसऱ्या लाईनमॅनला घेतात, कळतात काय. असं का? हो हो. पहा बरं, असं शेतकऱ्याचं मरण आहे. हे पांढरा डीपीवर लाईनमॅन या किंवा MECBनं आम्हाला परमिशन दिली नाही, पण आम्ही शेतकरी आमच्या मोटरा बंद करू शकत नाही 8 घंट्याच्या लाईटसाठी. म्हणून हे पहा, हातानं आम्हाला जीवावर उदार होऊन हे ड्यू टाकावं लागायला असं भाल्यानं. मजबुरी आहे आमची मजबुरी शेतकऱ्याची कोणी समजली नाही आणि समजणार नाही. किती अवघड जीवन आहे आमचं, असं ड्यू टाकायला लागायलं. किती परेशान आहे बघा शेतकरी, एवढे परेशान आहे. तर आधीच लाईट टिकत नाही, पहिले भिजवणं होत नाही, आणि बा असं आम्हाला परेशान होऊन ड्यू टाकायला लागते. असं बघा किती अवघड जाते वरी टाकणं. तुम्ही पाहू शकता भाल्यानं किती अवघड चाललं टाकायसाठी. आणि हे म्हणतात बरं परमिट द्यायला काय फरक पडायला नाही, लाईनमॅन सगळे सुट्टीवर आहेत म्हणा. तिथं आम्ही MECBला फोन लावला बोरगावला, तर बिलकुल तेही आहे की नाही. आम्हाला आता एवढं अवघड चाललं, जीवावर उदार होऊन काम करावं लागते आम्हाला. हे बघा सगळ्या शेतकऱ्याचे, आणि म्हणते तर शेतकऱ्याला जराही कदर नाही, यायच्या नजरेमध्ये बिलकुल किंमत नाही शेतकऱ्याची. आता कसं मजबुरीनं टाकणं होय बरं, मजबुरीनं. कारण मोटर तर बंद ठेवू शकणार, पाणी तर देरच आहे. हे कोटा आपल्याला 10 घंटे लाईन द्यायले, निवळ 8 घंटे मोजून द्यायले. हा, आणि 2 महिने डीपी नव्हता. 2 महिन्यानंतर डीपी आला तर आला. आधीच आमचं पेरण्या लेट गेल्या, आणि आता आम्हाला अशा झक मारायला लागते. हे बघा आता किती कठीण आहे ते ड्यू टाकणं. टाक रे बाबा, ड्यू टाक, बरोबर टाक, उगाच स्पार्किंग इन होईल पद्धतशीर फाय. हे बा असं आम्हाला लपडे करावं लागते. तर आहे की आता किती त्याला जीवावर उदार काम झालं. परमिट तर देतच नाहीत आमच्यासारख्याला. खाली, अरे खालून टाक रे, टाक बरोबर टाक.
नाही नाही टाक तू आता जसं जमते तसं टाक. एवढं अवघड कंडिशन आहे आमच्या शेतकऱ्याची. हे बघा आता लाईन गेली म्हणून स्पार्किंग होईना, नाही तर स्पार्किंग झाली असती की नाही. परमिट तर आम्हाला देतं नाही, तर लाईन ट्रिप झाली की आम्हाला कसं तरी टाकून घ्यावं लागते आणि स्वतःचं कसं शेत चालवा म्हणजे शेत भिजवावं लागते. आधीच आमचे गहू घेऊ पेरून आम्ही परेशान आहोत. आधी लेट गेले, यावर्षी पाणी जास्त होतं आणि हे असलं आमच्या मागं सोंग मांडतात. काय सांगावं तुम्हाला. जमायला की नाही रे. लाईन येईल तर उगा अवघड होईल. जीवावर उदार कारभार नको. उपाशी मारू काय त्या गव्हाला पाणी नाही दिल्यावर काय. नाही नाही रे, शेतकऱ्याची किंमत किती आहे ते आता कळालं. फक्त यायला कंपनीसाठी लाईन 24 घंटे देता येते, पण शेतकऱ्याला द्यायला जराही देऊ वाटत नाही. अशी परेशानी आहे. काय सांगा शेतकऱ्याची. आता म्हणलं तर राग येते. एवढं अवघड परिस्थिती आहे. यायला काय सांगावं. आता जीवावर उदार झालो आम्ही. जीवावर उदार होऊन कामं करायला लागले. आता काही करून आम्हाला भिजवावं लागते बा. पोटासाठी मेहनत घ्यावं लागते. हे बघा किती अवघड कंडिशन करून ड्यू टाकायला लागायला. हाय का बरं शेतकऱ्याची काही किंमत. म्हणलं तर राग येते. यायला परमिट द्यायला का रोग आलता का. नाही, शेतकऱ्याची कसं वाळवावं आणि कशी वाळवावं शेतकऱ्याची. सुट्टीवर गेले बरं सगळे. हे बघा आम्हाला जीवावर उदार होऊन काम करायला लागले की नाही. लई अवघड परिस्थिती आहे शेतकऱ्याची. भाल्यानं ड्यू टाकायला लागला. ठीक आहे मित्रो, धन्यवाद मित्रो. तुम्हाला व्हिडिओ जर वाटला खरं शेतकऱ्याची किंमत असेल तर कोणी एकाला शेअर करा. अशी परेशानी आहे आमची.